नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यातलं आणि या हॉस्पिटलमध्ये 4 मार्च रोजी आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की किती पक्ष, किती संघटना आंदोलन करत होत्या। त्यामागचं कारण एकच होतं की 28 मार्चला जी महिला गर्भवती असताना देखील त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती, पण तिला उपचाराविनाच त्या ठिकाणी तब्बल 5.5 तास थांबवण्यात आलं, ताटकळत ठेवण्यात आलं आणि नंतर मात्र वेळेत योग्य उपचार न झाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला। अर्थात या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। दीनानाथ मंगेशकर हे जे हॉस्पिटल आहे, मुळातच धर्मादाय रुग्णालय म्हणून त्याला संबोधलं जातं। नावातच दीनानाथ आहे, दीनानांचा नाथ, दीनांचा नाथ, दीनदुबळ्यांचा नाथ, गरिबांचा नाथ। पण या दीनानाथनं अनेकांना अनाथ करून टाकलंय की काय असा प्रश्न आता बाहेर पडतोय, कारण अनेक प्रकरणं या आधीची देखील आता चावट्यावर यायला लागलेत। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं त्याच्यावर 3 समित्या स्थापन कराव्या लागल्या, त्याचे अहवाल मागून घ्यावे लागले। शेवटी आज राज्य शासनाचा जो वैद्यकीय चौकशी समितीचा अहवाल समोर आला, त्यामध्ये कुठे ना कुठेतरी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं या ठिकाणी हलगर्जीपणा केल्याचं दिसून येतंय आणि तपासात हे उघड देखील झालंय की याच रुग्णालयाच्या चुकीमुळे या महिलेचा मृत्यू झालाय। अर्थात या संपूर्ण प्रकरणाचं लाईव्ह तर मी करणार आहेच, पण त्याआधी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। मी पुन्हा एकदा ब्रेकिंग ऐकवतोय, सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय। काही वेळापूर्वीच त्यांनी हा राजीनामा सादर केलाय आणि याच रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर आता 5 वाजता या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। पहिल्यांदाच माध्यमांसमोर मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून कोणीतरी समोर येणार आहे आणि माहिती देणार आहे। त्यामुळे नेमकं या रुग्णालयात काय घडलं होतं 28 तारखेला, त्याच्या आधी या महिलेला या ठिकाणी उपचारासाठी बोलावण्यात आलं होतं, त्यावेळी नेमकं काय घडलं आणि त्यानंतरचे सगळे अहवाल काय सांगतात, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला 5 वाजता केळकर यांच्याकडून मिळणार आहेतच। पण तत्पूर्वी जे काही 28 मार्च पासून त्या अगदी काल परवापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या आणि या सगळ्या घडामोडींमुळे जे काही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं जे नाव संपूर्ण राज्यात होतं, त्या नावामागं कसा डाग लागला हे देखील आता आपण समजून घ्यायला पाहिजे। सुश्रुत घैसास यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग आणि पेशंटला होणारा त्रास पाहता या निर्णयाप्रत आपण गेल्याचं घैसास यांनी म्हटलंय। आता रुग्णालय प्रशासनाला राजीनामा त्यांनी सुपूर्द केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात मात्र एकच खळबळ उडाली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर क्रोनॉलॉजी पाहिली तर अर्थातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथून ही महिला जी उपचारासाठी पुढे पुढे जात गेली, यामध्ये बराचसा विलंब झाला तिच्यावर उपचार होण्यासाठी। शेवटी सूर्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट व्हावं लागलं वाकडच्या। त्या ठिकाणी तिला जुळ्या मुली देखील झाल्या, ट्विन्स बेबी झाल्या आणि अक्षरशः इतकं ब्लिडिंग झालं, हाय ब्लिडिंग झालं। शेवटी तिथं मणिपाल हॉस्पिटल म्हणून आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्या दाखल झाल्या, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे एका गर्भवती महिलेला 1-2 नव्हे 3 हॉस्पिटल्स फिरावी लागली। इतकं ब्लिडिंग होत असताना सुद्धा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर तातडीने उपचार का करण्यात आले नाहीत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण याच्यातून घेणार आहोत। पण या लाईव्ह मध्ये जर आता आपण पाहिलं तर खरी म्हणजे आपण सगळ्यांनी आता ज्यावर चर्चा करायला पाहिजे ती गोष्ट म्हणजे त्या ट्विन्स बेबी, ज्या जन्माला आलेल्या 2 जुळ्या मुली, त्यांचं काय चुकलं होतं। त्यांनी जन्माला येता क्षणी आपली आई गमावलेली आहे। त्यांनी तिकडे दोघींनी चिमुकल्यांनी डोळे उघडले ना उघडले, तो इकडे आईचे डोळे मात्र कायमचे बंद झाले। या दोघांना ती आई जगात घेऊन आली खरी, पण ती मात्र हे जग कायमची सोडून गेली आणि याचं कारण, याचा ठपका, याचा डाग हा सगळा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला बसतो। म्हणूनच नावाला फक्त दीनानाथ, याच्या पलीकडे काहीच नाही असंच समजायचं का? म्हणून माझं लाईव्हचं नावच आहे की नावाला
जे काही आतापर्यंत सगळं चाललेलं आहे, दीनानाथ या नावावरून जे काही धर्मादाय रुग्णालय म्हणून त्याची ख्याती होती, हे सगळं आता पूर्णपणे बाजूला पडते की काय असा प्रश्न निर्माण झालाय. दीनानाथ नुसतं नावाला आणि लेकरं मुकली मायेला अशी परिस्थिती आहे. म्हणजे स्वतःची माय पण घालून बसले, स्वतःची आई गेली आणि तिची माया देखील त्यांची कायमची गेली. जेव्हा ती मोठी होतील त्यावेळी माझी आई कुठे आहे, आमची आई कुठे आहे असा प्रश्न जेव्हा ते करतील त्यांच्या कुटुंबियांना, त्यावेळी ते काय उत्तर देणार, नेमकं काय घडलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या लाईव्ह मधून जाणून घेणार आहोत. अर्थातच पहिल्यांदा जर आपण आता या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं कटाक्षानं, तर जेव्हा 28 मार्चला ह्यांचं कुटुंब भिसे म्हणजे जे आमदार विधान परिषदेवर आहेत भाजपचे अमित गोरखे यांचे पीए स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी, त्यांची नावं ईश्वरी आहे किंवा आणखी तनिषा आहे, तर त्या जेव्हा या रुग्णालयामध्ये दाखल झाल्या 28 मार्चला, त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेल्या असतील किंवा काही त्यातलं त्यांची जी पुढची तपासणीची काही त्या ठिकाणची स्टेप असेल ते करण्यासाठी गेल्या असतील, त्याच वेळेपासून सुरू झालेला हा प्रकार अक्षरशः इतका भयानक, इतका भयावह होता, हृदयद्रावक होता की शेवटी त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. 2 मुली तिनं पदरात टाकल्या त्या कुटुंबाच्या, पण ती मात्र हे जग सोडून गेली. त्यानंतर अनेक पक्ष, जवळपास सर्व पक्षीय आंदोलनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोर झाली. काही संघटनांनी तर त्या नावाला देखील काळं फासलं. इव्हन काही म्हणजे अर्थात एका पक्षानं म्हणजे भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी तर सुश्रुत घैसास ज्या डॉक्टर आहेत त्यांच्या वडिलांच्याच क्लिनिकला त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या काही घडल्या, यामध्ये एकच सवाल उत्पन्न होतोय की धर्मादाय रुग्णालय म्हणणाऱ्या, स्वतःला म्हणवणाऱ्या या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मात्र नेमकं काय मिळवलं, आपला धर्म पाळला का? खरं म्हणजे पेशंटची सेवा, पेशंटची तत्पर सेवा, पेशंटला तात्काळ सेवा देणं हा पहिल्यांदा धर्म असतो कोणत्याही रुग्णालयातल्या कोणत्याही रुग्णालय प्रशासनाचा, डॉक्टरांचा. पण तो धर्म न पाळता यांनी काय केलं, यांना भिकेचे डोहायला लागले होते. 10 लाख रुपये द्या, ती मागणी पूर्ण केल्याशिवाय किंवा 10 लाख रुपये दिल्याशिवाय आम्ही यांना ऍडमिट करणार नाही. अरे एवढं मोठं नाव तुमचं, एवढं मोठं प्रस्त, ज्या नावानं तुमचं नुसतं रुग्णालय या अख्ख्या राज्यात फेमस झालं, ज्याचं उद्घाटन करायला दस्तूर खुद्द पंतप्रधान आले, पण एवढं सगळं होऊनही या रुग्णालयात सर्वसामान्यांना जर अशी परिस्थिती उद्भवत असेल, इव्हन इथं तर केस वेगळीच आहे. अगदी एका आमदाराच्या पीएच्या पत्नीबाबत जर असं घडत असेल, तर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होत असेल हा प्रश्नच खरा म्हणजे या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून या सगळ्यांवरच आज एक अहवाल अत्यंत महत्त्वाचा येणार होता. तो अहवाल येण्यापूर्वीच देखील त्याच्यावर देखील वाद झाले, ती गोष्ट वेगळी, तो आता मी विषय चर्चेला नाही घेत. पण या अहवालामध्ये आरोग्य उपसंचालक जे राधाकिशन पवार, डॉक्टर राधाकिशन पवार आणि त्यांची जी सगळी टीम होती, या सगळ्यांनी मिळून एक अहवाल आरोग्य म्हणजे राज्य आरोग्य वैद्यकीय समितीचा जो चौकशी अहवाल आहे तो सादर केला. अर्थात तो पोलीस आयुक्ता पुढे सादर केला गेला आणि त्या ठिकाणी तो अहवाल सादर झाल्यानंतर त्यांनी त्यामध्ये काय म्हटलंय हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्टपणे संपूर्ण मीडियाला सांगितलं. आणि त्यात काय झालं, त्यात काय म्हटलंय हे आपण पहिल्यांदा ऐकणार आहोत. त्या दिवशी नेमकं काय घडलं, हा सगळा घटनाक्रम काय होता, ते देखील रुपाली चाकणकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. घटने दिवशी 28 तारखेला पेशंट 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचला होता. म्हणजे 9:01 एंट्री आहे. तनिषा भिसे यांची एंट्री आहे हॉस्पिटलमध्ये 9:01. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी पेशंटला बोलावलं, तपासणी केली, तसेच इतर डॉक्टरांना ओटी करण्याबाबत सूचना दिल्या, म्हणजे ऑपरेशन, शस्त्रक्रिया. त्या पद्धतीनं स्टाफनं तयारी सुद्धा केली होती. मात्र पेशंटला ऑपरेशनला न्यायच्या आधी त्यांनी 10 लाखांची मागणी केली आणि हा सगळा प्रकार पेशंटच्या समोर घडला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर जी रुग्ण आहे मुळातच आधी एक तर ब्लिडिंग होत होतं, मानसिक परिस्थिती अशा वेळी खरं म्हणजे अत्यंत भयानक असते, शिवाय प्रसूती कळा देखील येत होत्या. आणि अशा परिस्थितीत अशा पेशंट समोरच तुम्ही 10 लाख रुपये भरा, मग आम्ही तुम्हाला पुढच्या उपचारासाठी घेऊ, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा साहजिकच तो पेशंट डिप्रेसमध्ये जाणार आहे. आणि किमान डॉक्टरना हे तरी कळायला पाहिजे, ही तरी एक किमान नैतिकता असते की आपण रुग्णासमोर हे वाक्य न बोलता त्यांच्या नातेवाईकांसमोर बोललो असतो. पण नाही, त्यावेळी ते थेट रुग्णासमोर बोलले असा आरोप
त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे, भिसे कुटुंबियांनी केलेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी अक्षरशः आम्ही 3 लाख रुपये आत्ता भरतो, उरलेले पैसे नंतर भरतो, आम्ही जमीन विकून पैसे भरतो, आपण मीडियाला बाईट्स ऐकलेले आहेत, असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. पण त्याची काही दखल घेण्यात आली नाही. आणि या सगळ्यात 5.5 तास गेले. म्हणजे 9:01 जो पेशंट दीनानाथ मंगेशकरच्या दारात आला, तो पेशंट 2:30 वाजता त्या दारातून बाहेर पडलाय दुपारी. याचा अर्थ 5.5 तास, 1 मिनिट, तो 1 मिनिट तरी का सोडा, 1 मिनिट अत्यंत महत्वाचा आहे. मग एवढा वेळ त्या ठिकाणी केवळ चर्चा, पैशांची केवळ चर्चा. तुम्ही जे आम्ही सांगतोय ते बिल पे केलं नाही तर आम्ही तुम्हाला उपचार करायला घेणार नाही याची. आणि याच सगळ्या गोंधळामध्ये त्या पेशंटचा काय दोष होता? शेवटी त्या ठिकाणी तर त्यांना म्हणजे ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध झाली नाही, कुठेतरी कॅब केली खाजगी आणि त्यातून वाकडचं सूर्य हॉस्पिटल त्यांनी गाठलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर सूर्य हॉस्पिटलनी त्यांना त्या ठिकाणी दाखल करून घेतलं. 2 गोंडस मुलींना देखील जन्म देण्यात आला त्यावेळी, अर्थात ट्विन्स बेबी जन्माला आल्या. पण त्या सगळ्या दरम्यान गेली 5.5 तास तिथली शस्त्रक्रिया सिझेरियन झालं होतं, अर्थात त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ब्लिडिंग झालं. आणि शेवटी पुढे मणिपाल हॉस्पिटल म्हणून आहे, त्या ठिकाणी हलवतानाच किंवा त्या ठिकाणी जाण्या अगोदरच किंवा उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आणि हे सगळं प्रकरण घडल्यानंतर 4 मार्चला मात्र मग सगळ्यांनी या हॉस्पिटलवर हल्लाबोल केला. अर्थात मग त्यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आणखी विरोधक पक्षातले सगळे नेते मंडळी असतील, दस्तूरखुद्द मुख्यमंत्री असतील, यांनी देखील रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची त्या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर 3 समित्या नेमण्यात आल्या. त्या 3 समित्यांचा अहवाल टप्प्याटप्प्यानं येतोय. आता जो पहिला अहवाल आलाय तो म्हणजे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा पहिला अहवाल आलाय, जो पोलीस आयुक्तांकडे सादर केला गेला. दुसरा अहवाल माता मृत्यू अन्वेषण समिती अहवाल आहे, जो अंतिम अहवाल येणं अजून त्याचं बाकी आहे, त्याची सखोल चौकशी चालू आहे. आणि तिसरा अहवाल म्हणजे धर्मादाय आयुक्तांचा अहवाल, जो उद्या सकाळी येणार आहे. आणि या तिन्ही अहवालांचं सार जे असेल, जे काही त्याचं मेन गाभा असेल, तो गाभा म्हणजे नेमकी या रुग्णालयावर काय कारवाई होणार आहे का या संदर्भातला असणार आहे. पण हे अहवाल येण्यापूर्वीच डॉक्टर घैसास यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळं आता रुग्णालय प्रशासन किंवा वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे रुग्णालयानं पेशंटला त्यावेळी कसं ट्रीट केलं. मुळातच जी पेशंट आहे, जी अगदी आता प्रसूती काळात तिचे इतका वाढलेल्या आहेत, बीपी हाय झालेला आहे, शिवाय या सगळ्या प्रसंगामध्ये तिला ब्लिडिंग होतंय, अशा वेळी रुग्णालयानं म्हणजे हॉस्पिटलनं पेशंटला काय सांगितलं, तुमच्याकडे असलेली औषधं द्या, असा सल्ला देखील दिलाय. त्यावेळी पोट दुखतंय म्हणून ती गोळी देखील त्यांनी त्यांच्याकडचीच खाल्ली, ब्लिडिंग होतंय त्याच्यावर देखील गोळी त्यांच्याकडचीच त्यांनी खाल्ली. शेवटी 2:30 वाजता पेशंटला ससून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ससून मधून अवघ्या 15 मिनिटात हे सगळे बाहेर पडले. त्यामुळे आता या सगळ्या अहवालांवर जी काही चर्चा किंवा काय पुढे होणार आहे, सर्वंकष मंथन होईल, त्यामध्ये ही गोष्ट क्लिअर होणार आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही आता घडलेलं आहे, या माध्यमातून जे काही आता लोकांसमोर चर्चा होतीये, या चर्चेच्या माध्यमातून जे लोकांसमोर येतंय, त्यातून हे मात्र स्पष्ट आहे की हे सगळं काही जे काही घडतंय किंवा समोर आलेलं आहे, ते आता अहवालात, अंतिम अहवालात नेमकं काय म्हटलंय ना, हेच क्लिअर होईल, त्यावेळी ते समजणार आहे. पुढे शेवटी त्यांना सूर्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी हलवण्यात आलं, तिथे त्यांना योग्य उपचार मिळाले. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली म्हणजे 29 मार्चला, आणि तिथं मात्र अतिरक्तस्राव झाला, हायली ब्लिडिंग झालं. शेवटी पुढच्या हॉस्पिटलला हलवण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अर्थात मुळातच ऑपरेशनच्या वेळी म्हणजेच दीनानाथमध्ये त्यांना 10 लाखांची जी डिमांड करण्यात आली, त्याच वेळी त्यांची मानसिकता खचल्याचं हे कुठे ना कुठेतरी समोर या रुग्णालयावर ठपका ठेवण्यात येताना लक्षात घेतलं गेलेलं आहे. आणि त्यामुळंच त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे. आता मुळातच राधाकिशन पवार, जे मुळातच या चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून होते, अर्थात ते आरोग्य उपसंचालक देखील आहेत, त्यांनी नेमका काय अहवाल सादर केला, त्यात काय म्हटलंय ते आपण ऐकूयात. आपत्कालीन उपचार व संदर्भ सेवेचा अभाव, असं त्यांनी म्हटलेलं आहे. रुग्ण गंभीर स्थितीत असूनही रुग्णालयानं कोणतेही प्राथमिक जीवित रक्षण उपचार न करता तिला तत्काळ
दुसऱ्या रुग्णालयात संदर्भित केले नाही. यामुळं महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 मधील आपत्कालीन सेवेच्या तरतुदींचा भंग झाला आहे. हा पहिला ठपका या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठेवण्यात आला आहे. दुसरा, धर्मादाय योजनेअंतर्गत उपचार न देणे. रुग्ण पात्र असूनही तिला धर्मादाय योजनेअंतर्गत भरती करून उपचार करण्यात आले नाहीत. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 अंतर्गत स्कीम नंबर 3 नुसार आपत्कालीन रुग्णांना तात्काळ उपचार व जीवन रक्षण सेवा मोफत अथवा सवलतीने द्यावी लागते, परंतु तसं न केल्याचं दिसून आलेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समुपदेशन व माहिती देण्यात गंभीर त्रुटी. रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिडेसल सिस्टम धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी धर्मादाय योजनेची माहिती, खर्चाचं विवरण व सल्ला न देता समुपदेशनाच्या कर्तव्यात दुर्लक्ष केलं. त्यामुळे 3 प्रकारचे ठपके या ठिकाणी या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला, आपत्कालीन उपचार व संदर्भ सेवेचा अभाव. दुसरा, धर्मादाय योजनेअंतर्गत उपचार न देणे. तिसरा, समुपदेशन व माहिती देण्यात गंभीर त्रुटी. आता या संबंधातील मृत्यूचा म्हणजेच माता मृत्यू अन्वेषण समितीकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यांचाही अहवाल लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे. शिवाय धर्मादाय आयुक्तांचाही अहवाल येणार आहे. आणि शासनाच्या या अहवालानुसार तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आलाय. उद्या तिन्ही समितींचे एकत्रित अहवाल सादर करण्यात येणार आहेत. आता रुपाली चाकणकरांनी तत्पूर्वी मुळातच या भिसे कुटुंबाची भेट देखील घेतली, त्यांच्याशी चर्चा देखील केली. नेमकं काय घडलं तर त्यामध्ये या ठिकाणी कुटुंबियाकडून मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र लिहिण्यात आले आणि राज्य महिला आयोगाला देखील पत्र देण्यात आलं. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 5.5 तास आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ ठेवण्यात आलं, त्यामुळे आम्हाला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की जी आमची काही गोपनीय माहिती आहे, म्हणजे पेशंट जेव्हा डॉक्टरला आपल्या सगळ्या आरोग्यविषयक माहितीविषयीची माहिती सांगत असतो त्यावेळी जी काही गोपनीय माहिती असते ती डॉक्टरांनी पेशंट पुरते आणि स्वतःपुरती सीमित ठेवायची असते. पण तसं न करता रुग्णालयानं स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी जे काही अंतर्गत चौकशी अहवाल सोशल मीडियावर अपलोड केला किंवा सोशल मीडियापर्यंत पोहोचवला, त्यामध्ये पेशंटची गोपनीय माहिती त्यामध्ये बाहेर आणलेली आहे आणि त्यामुळं आमची बदनामी झालेली आहे. मृत्यूनंतर तनिषा भिसे यांच्या बदनामीला देखील रुग्णालय जबाबदार आहे. यामुळं या रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात यावी आणि डॉक्टर घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे. तिकडं खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच केवळ राजीनामा देऊन चालणार नाही तर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे आता घैसास यांचा राजीनामा, धनंजय केळकर यांची पत्रकार परिषद आणि उद्या येणारे या सगळ्या संदर्भातले अहवाल नेमके काय सांगतायत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आठवत असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा की आतापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी घडत होत्या किंवा जे काही मागणी या संदर्भामध्ये होत होती पेशंट्स किंवा रुग्णालयाकडून, आम्हाला नेमकं धारेवर कसं धरलं गेलं, त्यावेळी आम्हाला कसं कोंडीत अडकवलं गेलं, त्यावेळी आम्हाला कसे उपचार मिळू शकले नाहीत, या संदर्भात देखील जेव्हा चर्चा झाली, आंदोलन झाली, त्यावेळी रुग्णालयाकडून देखील अहवाल सादर करण्यात आला जो अंतर्गत चौकशी अहवाल होता. आणि त्या अहवालामध्ये रुग्णालयाकडून बऱ्याच गोष्टी गोपनीय ज्या पेशंटच्या असतात त्या मांडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे साहजिकच कुटुंबाची बदनामी झाली असा देखील आरोप या ठिकाणी कुटुंबाकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता नेमकं या सगळ्या प्रकरणावर काय होणार आहे, धनंजय केळकर आता जे वैद्यकीय संचालक आहेत या संपूर्ण रुग्णालयाचे, त्यांच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय होणार आहे, त्या काय वेगळी माहिती देणार आहेत का, नेमकं काय घडलं होतं 28 मार्चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत, कारण की अजूनही रुग्णालयाकडून अशी अगदी मोजकी नेमकी त्या दिवशी काय घडली होती माहिती बाहेर आलेली नाहीये. ती कदाचित माहिती या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळून देऊ शकते. पण घैसास यांच्या राजीनाम्यामुळे मात्र या प्रकरणाला निश्चितच वेगळं वळण मिळालेलं आहे हे नक्की. या सगळ्या प्रकरणामध्ये खरा तर
सगळ्यात मोठं अपरिमित हानी किंवा अपरिमित नुकसान जर कोणाचं झालं असेल तर त्या जुळ्या मुलींचं, जे केवळ ज्या जन्माला आल्या पण त्यांची आई मात्र त्यांना कायमची सोडून गेली. त्यामुळं या मुलींचं संगोपन आता पुढे कोण करणार आहे? भले मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांचे उपचार या ठिकाणी केले जातील, पण या मुलींच्या आईचं काय, त्यांच्या मायेचं काय? कारण दीनानाथ फक्त नावाला, पण लेकरं मुकली मायेला, यावर मात्र कोण विचार करणार? हा विचार सरकारनं, रुग्णालयानं साहजिकच करायला हवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.